परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातात असलेल्या संविधानाची विटंबना केली गेली। संविधानाची विटंबना करणारा हा मानसिक रुग्ण असल्याचं पोलीस प्रशासनाने जाहीर केले। संविधानाची विटंबना केली गेली याचे पडसाद परभणीसह अख्ख्या महाराष्ट्रात उमटले। मग आंदोलन मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, अनेक जण यात जखमी झाले। याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाचे पत्र देऊन सर्व आंबेडकरी संघटनांनी निषेध नोंदवला आहे। मनोरुग्ण आहे याचे काय पुरावे आहेत ते जनतेसमोर, प्रसार माध्यमांसमोर मांडावेत। संविधानाची विटंबना करण्याचा कट ज्याने रचला तो मास्टर माइंड याला त्वरित अटक करावी, अशा विविध मागण्याचं निवेदन सादर करण्यात आले। निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन उभे करण्यात येईल असा इशाराही आंबेडकर नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी दिला आहे। यावेळी आदेश पगारे, दीपक ननवारे, प्रकाश पगारे, संजय गावरे, मिलिंद हाटे, प्रशांत पगारे, स्वप्नील पगारे, शिवाजी आढळांगळे, वंदना काळे, अशोक शेंडगे, तुळशीराम जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते। च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की परवाच्या दिवशी जो परभणी येथे झालेला जो प्रकार आहे तो एकदम निंदनीय प्रकार आहे। त्या प्रकरणाचा आम्ही इथं जाहीर निषेध करतो आणि पोलिसांनी जो आरोपी अटक केलेला आहे तो आरोपी मनोरुग्ण दाखवलेला आहे। तो मनोरुग्ण दाखवलेला आहे तर आमची प्रथम मागणी अशी आहे की तो आरोपी मनोरुग्ण जर आहे त्याची ट्रीटमेंट कुठे चालू आहे याचं पोलिसांनी गृह खात्याने पब्लिकला दाखवावं, समाजाला दाखवावं की हा आरोपी खरोखर मनोरुग्ण आहे। या आरोपीच्या मागे जो मुख्य सूत्रधार जो कोणी आहे त्याला त्वरित अटक करण्यात यावी। जर अटक न झाल्यास तर आम्ही सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आंबेडकरी जनतेवर लाठीचार्ज करण्यात आला पोलिसांकडून, त्याचा आपण आंदोलनकर्त्यांवरती जो पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे त्या पोलिसांचा देखील या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो। आणि पोलिसांनी जो आंदोलकांवरती घरात घुसून बॉम्बिंग ऑपरेशन करून त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले, लाठीचार्ज केलेला आहे, त्या घटनेचा देखील आम्ही या ठिकाणी सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो। यावर कारवाई काय झाली नाही तर पुढे आपली काय भूमिका आहे? जर पोलिसांनी गृह खात्याने याच्यावर जर कारवाई केली नाही तर आम्ही सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीनं रस्त्यावर उतरून आंदोलन करू की सरकारलाही दाखवून देऊ तर प्रत्येक वेळेला ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना होती त्यावेळेला जोही आरोपी पकडला जातो तो मनोरुग्ण आहे असं सरकार दाखवतं। तर मग सरकारला आम्ही दाखवून देऊ का आंबेडकरी समाजाच्या वतीनं की आंबेडकरी समाजामध्ये किती ताकद आहे। परभणी येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली, आपण निवेदन दिलं, काय आपलं म्हणणं आहे? सर्व महापुरुषांना वंदन। आज इथे जे परभणी येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली, आज पूर्ण महाराष्ट्र पेटून उठलेला आहे। तरी आमची सरकारला विनंती आहे, जर तुम्ही असं जर सगळ्यांना बौद्ध समाजाला डवचाळून दिला आणि हा जातीवाद केला तर सगळा बौद्ध समाज हे सगळे बाबासाहेबांची लेकरं रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि याचा जो निषेध करत आहो का याचे परिणाम इतके वाईट होतील का हा तुम्हाला थांबता येणार नाही। त्यामुळे सरकारला आमची नम्र विनंती आहे की तुम्ही जो अपराधी आहे, मुख्य अपराधी आहे, त्याला समोर आणून आणि त्याचे जे डॉक्युमेंट आहे, जो खरंच आजारी आहे किंवा मनोरुग्ण आहे, याचे जे डॉक्युमेंट आहेत ते सरळ कायद्याने ते सबमिट करावे आणि ते जनताला बी कळायला पाहिजे का तो खरंच मनोरुग्ण आहे। तरी आम्ही सर्व निषेध करतो आणि परत एकदा सांगतो, जर याचा आम्हाला सोमवारपर्यंत कुठलाही पाठपुरावा मिळाला नाही तर मोठा आंदोलन आणि मोर्चा रोडवर उतरून आम्ही करू, असे सगळ्या संघटनेच्या वतीने मी जाहीर करते, महिला आघाडीच्या वतीने जाहीर करते। जय भीम, जय संविधान। परभणी या ठिकाणी ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने जातीयवादाला कसं या ठिकाणी उफाळून येईल अशा पद्धतीचं राजकारण काही समाजकंटकाकडून केलं गेलं। परंतु सरकार या ठिकाणी मायबाप सरकार आहे। तर मायबाप सरकार हे सगळ्या जाती धर्माच्या आणि सर्व नागरिकांसाठी आहे, तर या ठिकाणी कुठलाही जातीय द्वेष या महाराष्ट्रामध्ये यापुढील काळामध्ये हा दिसला नाही पाहिजे। सर्वच पक्षाचे नेते आणि सर्व पक्षी या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं। त्यामध्ये कलेक्टर साहेबांना सांगण्यात आलं की
यापुढील काळात अशा घटना जर घडत असतील त्या गांभीर्यपूर्वक आहेत आणि अशा घटना सातत्यानं वारंवार ह्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. अशा घटनांपासून जर ह्या समाजाला शांत ठेवायचं असेल ही सगळी जबाबदारी तुमची आहे, कारण शासन हे आपल्या सर्वांचं आहे. शासनाने जर अशा पद्धतीच्या भूमिका जर वेळोवेळी घेतल्या नाही तर याच्यापासून येणारा काळ हा अतिशय भयावह राहणार आहे. त्यातून होणारे जे काही परिणाम असतील ते फार भयावह असतील. या घटना जर घडू नये यासाठी प्रयत्न करावेच, परंतु जर घडल्या नाही तर यापुढील काळामध्ये रिपब्लिकन समाज या ठिकाणी आंबेडकरी समाज हा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि होणारे जे परिणाम आहेत त्याला सर्वस्व या ठिकाणचं महाराष्ट्र शासन असेल असे मी या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान.